जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो या 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच एक महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. व्हिडिओवर पुढे जाण्या अगोदर चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करून घ्या. चला तर व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत घोषणा केली की राज्यभरातील 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. आता या घोषणेनुसार 1.44 कोटी हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा संरक्षण प्रदान करण्यात आले आहे, ज्यामध्ये 7.33 कोटी हेक्टर कापूस, 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन, 2.57 कोटी हेक्टर मूग डाळ, 1.57 कोटी हेक्टर मका, 1.36 कोटी हेक्टर डाळ, 1.25 कोटी हेक्टर चणे. या पीक विमा योजनेचा लाभ मिळणाऱ्या पात्र जिल्ह्यांच्या नावाचीही मुख्यमंत्र्यांनी यादी केली आहे. 35 जिल्ह्यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे याचा समावेश आहे. रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ याचा देखील समावेश आहे. ही प्रमुख घोषणा सूचित करते की महाराष्ट्र सरकारने राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, कडधान्ये आणि तृणधान्ये यासारख्या प्रमुख पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा हप्ता जमा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण मिळणार आहे. पत्रकार परिषदेत समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांची नावे सांगितली नसली तरी मध्य मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकरी या पीक विमा योजनेचा लाभ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीक हप्ता वेळेवर भरल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीच्या बाबतीत द्यावयाची रक्कम त्वरित मिळेल याची खात्री होईल. या प्रमुख धोरणात्मक उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणे अपेक्षित आहे. मित्रांनो, कोणते 35 जिल्हे आहेत हे तुम्हाला कळायचं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.